एक महत्वाची बातमी आमदार देवयानी फरांदेंकडून सुषमा अंधारेंविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आलाय। ललित पाटील प्रकरणात माझ्यावर खोटे आरोप केले असं देवयानी फरांदे म्हणाल्या। दरम्यान मी कुठेही देवयानी फरांदे यांचं नाव घेतलं नाही, तरीही त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलं असं सुषमा अंधारे म्हणतात। देवयानी फरांदे या ट्रॅपमध्ये अडकल्यात असं सुषमा अंधारे म्हणाल्यात। काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावं। त्यांनी 28/11 पुण्यामधून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचं पत्र दिलं। आमच्या पोलीस आयुक्तांना मी त्या प्रकरणाचं चौकशी करण्याचं पत्र दिलं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल तर गेली 4 अधिवेशन सातत्याने ड्रग्सच्या विरोधामध्ये मी लढा देतेय। ललित पाटील उभाटा सेनेचे असल्या कारणाने माझ्यावरती असे खोटे आरोप केले जातात। आपण माझ्याकडे अध्यक्ष महोदय नाही याच्यावरती बोलता येणार नाही। अध्यक्ष महोदय म्हणून माझी फक्त मागणी एक लक्षात घ्या माझी तुम्ही माझ्याकडे तुमच्या हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करा, मला तो तपासायला लागेल, तपासून मी उचित निर्णय घेईन। गेलेत कुणी मुळात देवयानी फरांदे जी चोर की दाढी में तिनका, मी तुमच्यावर आरोपच केलेले नाहीयेत, मी तुमचं नावही घेतलेलं नाहीये, चुकून सुद्धा घेतलेलं नाहीये मी तुमचं नाव, तरी तुम्ही स्वतःवर जे ओढवून घेताय, माझं नाव घेतलं, मीच आहे, बडी भाभी म्हणजे मीच आहे, तुम्हीच स्वतः कबुली जबाब देताय, मी बोललेच नाहीये काही। उलट मला असं वाटतंय की सोशल मीडियाने सुरू केलेलं जे काही जहाल आहे त्याच्यात तुम्ही फसलाय। फरांदे ताई, तुम्ही ट्रॅपमध्ये अडकलाय हे जरा समजून घ्या, मी तुमच्यावर आरोप केलेले नाहीत।